आणि यानंतर पाहणार आहोत काही महत्त्वाच्या घडामोडी। गोरेगावसह मालाडमध्ये रिकाम्या जागांवरती पालिका आधुनिक मैदान उभारणार। मनोरंजनासाठी पालिका 8.18 कोटींचा खर्चही करणार। महापालिकेच्या मालकीच्या मोठ्या रिकाम्या जागांचा विकास केला जाणार। राज्यभरात शिक्षकांचे 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन। शिक्षण धोरणातील बदलांमुळे 20 ते 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका। विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि तांडा भागातील शाळांवर याचा मोठा परिणाम होईल। त्यामुळे निर्णयाविरोधात शिक्षक आक्रमक। नाशिकच्या डोंगराळे या ठिकाणच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण। चिमुकलीचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। पीडित मुलीच्या नावाने बाल संरक्षणासाठी शक्ती कायदा तयार करण्याची मागणी। गेल्या महिनाभरापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दरवाढीसाठी आंदोलन। पहिली उचल 3000 रुपये आणि अंतिम 4000 रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी। आंदोलनामुळे मोठ्या गुळाच्या युनिटसह छोटे मोठे अनेक गुळाचे युनिट बंद। शेतकऱ्यांनी केवायसी अपडेट न केल्याने 7500 शेतकऱ्यांना फटका। गारपीट आणि अतिवृष्टी मदत निधीपासून शेतकरी वंचित राहिले। गारपीट आणि अतिवृष्टीमुळे 52000 शेतकऱ्यांचे 22000 हेक्टरचे नुकसान। रब्बी हंगामातल्या पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ। आतापर्यंत 3,26,168 शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी अर्ज। गेल्या वर्षी सुमारे 55 लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता। मुक्ताईनगरातील कुऱ्हा रस्त्यावरती पट्टेदार वाघाचा संचार। महसूल कर्मचारी कारवाईला जात असताना वाघाचं दर्शन। वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी। नांदेड शहरातल्या कवठा या भागातल्या महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्णालयामध्ये केली मारहाण। अधिकारी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला त्रास देत असल्याचा आरोप। महिला कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांकडून रुग्णालयामध्ये घुसून मारहाण। जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यास मुदतवाढ। अंतिम मुदत 30 नोव्हेंबर ऐवजी 31 डिसेंबरपर्यंत। एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP अनिवार्य। आणि यानंतर बघूयात बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। मुंबईमधली हवेची गुणवत्ता वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये। मरीन ड्राईव्ह परिसरातील AQI 172 वर न्यायालयाकडून महापालिकेला उपाययोजना करण्याच्याही देण्यात आल्या सूचना। मुंबईमध्ये वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पालिका ॲक्शन मोडमध्ये। शेकोटी पेटवणं, उघड्यावरती कचरा जाळणं यास पालिकेने बंदी घातली। नियम मोडणाऱ्यांकडून 1000 रुपयांचा दंडही केला जाणार वसूल। मुंबईमधलं वायू प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या हालचाली सुरू। महानगरपालिकेकडून मिस्ट कॅननद्वारे ठिकठिकाणी फवारणी। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणाला पाहता मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा। संधी साधू सरकारचं दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा, त्यामुळे मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणार, काँग्रेसचं आश्वासन। पुण्याच्या नवले पुलावर होणाऱ्या अपघाताविरोधात पुणेकर आक्रमक। वारंवार होणाऱ्या अपघाताविरोधात नागरिकांचा मुखमोर्चा। लवकरात लवकर उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। पुण्यातल्या भोरमध्ये नगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये अजितदादांची हजेरी। अजित पवार यांनी भोर एज्युकेशन सोसायटीच्या RR विद्यालयाची पाहणीही केली। शाळेच्या दगडी इमारतीवरील बारीक चुका दाखवून देत दुरुस्त्याही सुचवल्या।